अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक त्रुटी असल्याचा आरोप सर्वपक्षीय शेवगाव शहर कृती समितीनं केलाय। चुकीच्या पद्धतीनं काम होत असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी बुधवारी कृती समिती आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। शेवगाव शहराच्या जवळ जायकवाडी धरण असूनही शहराचा पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुटलेला नाही। 2023 मध्ये पाणी योजनेला मंजुरी मिळाली, पण काम सुरू व्हायला 2025 उजाडले। तांत्रिक सल्लागार समिती चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्याची तक्रार नगरसेवकांनी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी केली। अनेक आंदोलने करूनही मार्ग न निघाल्यानं अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आढावा बैठक घेतली। यावेळी कृती समितीचे सदस्य आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरुण मुंडे यांनी सांगितले की शहराचा विस्तार वाढत आहे, पण नवीन योजनेमुळे सर्व भागांना पाणी पुरवठा होणार नाही। वाढत्या लोकवस्तीचा विचार करून योजनेत सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, भाजपचे माजी नगरसेवक कमलेश गांधी, वंचित बहुजन आघाडीचे किशन चव्हाण, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अविनाश मगरे यांनीही चर्चेत सहभाग घेऊन चुकीच्या कामाची माहिती दिली। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आहुजा, अरुण लांडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। शेवगाव शहरच्या सर्वपक्षीय कृती समिती बरोबर आज पाणी पुरवठा संदर्भातली बैठक माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतली होती। गेले 4-4.5 महिन्यापासून शेवगाव डिस्ट्रीब्युशन पाणी योजना ही काम बंद करण्यात आलेले आहे। आम्ही आंदोलन करून रस्ता रोको केला होता। वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली जात नव्हती। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे बैठक झाली। यामध्ये आम्ही काही सूचना आणि त्या योजनेमधल्या त्रुटी मांडल्या। योजना ही 30 वर्षाच्या योजना आहे आणि 30 वर्ष ही 2021 ते 51 ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये 30 वर्ष धरले, पण ऑलरेडी आज 5 वर्ष निघून गेलेत। पण 2056च्या हिशोबाने, लोकसंख्येच्या हिशोबाने योजना आखण्यात यावी। तसंच जे डिस्ट्रीब्युशन टाक्या करण्यात आलेल्या आहेत त्या फक्त 15 वर्षाच्या धरल्या, म्हणजे योजना 30 वर्षाची आणि टाक्या 15 वर्षाच्या, म्हणजे हे सगळा काहीतरी लाल फितीतला कारभार चालू आहे। आणि ऑलरेडी 2 टाक्या 30-30 वर्षाच्या शेवगाव मध्ये आहेत जुन्या, त्या योजना धरल्या। म्हणजे तुम्हाला 15 वर्ष टाकी पाहिजे आणि तुम्ही 30 वर्षाच्या जुन्या टाक्या धरता, म्हणजे हे कुठंतरी त्रुटी आणि चुकीच्या पद्धतीने विषय चालला। हे निदर्शनास आणून द्यायचं काम आम्ही शासनाचे केलंय। तर अशा पद्धतीने आणि खाली डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये तर खूप घोटाळा आहे, त्या सगळ्या बाबी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर मांडल्या। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्या 20 दिवसामध्ये सुधारणा करण्याचे सांगितलेलं आहे। जर ह्या सुधारणा 20 दिवसात झाल्या नाही तर आम्ही काम करून देणार नाही। त्यांचं म्हणणं आहे काम फास्ट झालं पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत का पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजे, स्पीड घेतला पाहिजे। तर ते त्यांचं काम पूर्ण होण्यासाठी सूचना योग्य आहेत, पण ह्या त्रुटी क्लिअर करून काम पूर्ण करावं असे आमचं मत मांडलं जिल्हाधिकारी साहेबांनी। त्याच्यामध्ये MGPच्या अधिकाऱ्यांना स्वतः जाऊन सर्वेक्षण करा, माहिती घ्या आणि अहवाल तयार करा अशा पद्धतीची भूमिका मांडली। आम्ही सनेर म्हणून मानव सेवा एजन्सी कन्स्ट्रक्शन म्हणून जे काम करते त्या एजन्सीनी आधीनच चुका, आतापर्यंत खूप काही चुका याच्यामध्ये केल्यात। एस्टिमेट बदललेत, फिल्टर प्लॅन बदललेत, टाक्याच्या जागा बदलल्यात, अशा काही ज्याच्या आधी टेंडर झालं होतं ते टेंडर कॅन्सल झालं, त्या टेंडर मध्ये जे एस्टिमेट होते ते बदललेत। म्हणजे एकदम चुका असल्यामुळे याच्यात बदल करावे लागले। वारंवार त्या एजन्सीने चुका केलेल्या आहेत, ती एजन्सी काढून टाकावं अशा पद्धतीने आम्ही मागणी केलेली। तरी त्या पद्धतीने पुढील चुका त्यांच्या समोर निदर्शन कागदात घेऊन आम्ही कारवाई करू अशा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। त्यांनी आमचं ऐकून घेतलं, त्याबद्दल त्यांचा बी धन्यवाद। आज जिल्हाधिकाऱ्यांनी शेवगाव शहराच्या पाणी पुरवठ्या नवीन योजनेसंदर्भात आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये जी योजना ही 2052 पर्यंत जी योजना शेवगाव शहराच्या जनतेला रोज स्वच्छ आणि रोज पाणी देऊ असे ते योजनेचा उद्देश आहे, परंतु ही योजना चालू असताना अनेक यामध्ये चुका झालेल्या आहेत। त्या सगळ्या चुकाचा लेखाजोखा आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांसमोर सर्व कृती समितीचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक यांनी या ठिकाणी त्या चुका दाखवल्यात। कलेक्टर साहेबांनी सुद्धा ते 15 दिवसामध्ये ते सर्व चुका दुरुस्त करून ही योजना 4/4/26 पर्यंत पूर्ण करायचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत।
आता सध्याला आमचे मित्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी जे सांगितलं की 15 दिवसाला पाणी मिळतंय, ही योजना लोकांना अंधारात ठेवून 90 कोटीची योजना ही 30-40 कोटीमध्ये गुंडाळून ठेवण्याचा घाट अधिकारी असतील आणि बाकीचे सगळे त्यांचे संबंधित असतील असा घाट त्यांनी बांधला होता. अनेक त्रुटी आहेत त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही मार्च महिन्यापासून सातत्यानं सर्व पक्षाचे नेते मंडळी शेवगाव शहरातले एकत्रित येऊन या विषयावरती आंदोलन करतोय की या उणिवा त्यांना लक्षात आणून दिलेले आहे की जर तुमच्या 30 वर्षात पुढची योजना आमच्यासाठी असेल तर तुम्ही जे आम्हाला 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देतात म्हणतात ते मिळणार नाहीये. रोज म्हणतात ते रोज म्हणतात, परंतु तशी परिस्थिती नाही. म्हणून सातत्यानं अभ्यास करून आम्ही मार्च महिन्यापासून आंदोलन करतोय. प्रांत साहेबांबरोबर बैठका झाल्या. आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी संयुक्तिक बैठक बोलवलेली आहे. आम्ही सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी इथं येऊन ज्या उणिवा त्रुटी आहेत, जी काय घाई चालली त्यांना पटकन आवरायचं आणि मलिदा खाऊन निघून जायचं, मला असं वाटतं की ते होऊ देणार नाही आम्ही. त्यांनी जो चंग बांधलाय तो आम्हाला नागरिकांना तिथं 30 वर्षानंतरही खरंच दिवसाड पाणी मिळालं पाहिजे ही भावना आमची आहे. याच्यात आम्ही कुणीही राजकारण करत नाही. जसं यांनी सांगितलं की पालकमंत्री आमदार त्यांनी देखील लक्ष घातलं पाहिजे. ते आमचे प्रतिनिधी आहेत, जनतेतनं निवडून गेलेले आहेत आणि त्याच्यात लक्ष घालून जर त्यांनी आम्हाला पाणी दिलं, ही योजना जर व्यवस्थित राबवली तर आम्ही नागरिक सत्कार करून आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून पण त्यांनी ते केलं पाहिजे. या निमित्ताने मी आमदार मॅडमला आवाहन करतो, खासदारांना आवाहन करतो की एकत्रित बैठक लावा. जशी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावली तशी तुम्ही पण बैठक लावा ना. एक आढावा बैठक घ्या शेवगाव पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये. 90 कोटीची योजना आहे ती. आमदारांनी आणि खासदारांनी, म्हणजे खासदार हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत, आमदार या भाजपचे आहेत, पालकमंत्री जलसंपदा मंत्री भाजपचे आहेत. आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो की लावा एकदा शेवगाव, 50,000 लोकसंख्येचं गाव आहे ते, लावा एकत्रित बैठक. आमचा पाण्याचा प्रश्न मिटवा. आम्हाला पाणी पाहिजे हो. आमच्या आया बहिणींना पाणी पाहिजे. तुम्ही फिल्टरचं पाणी पितान, बिस्लऱ्यांचं पाणी पितान. आमच्या झोपडपट्टी मधल्या लेकरांनी, बायांनी, आया बहिणींनी कसलं पाणी प्यायचं 15-15? आज आम्ही बघतोय परिस्थिती भयानक आहे. त्यामुळे याच्यात राजकारण नाही. आमच्या प्रत्येक शेवगावकरांना पाणी मुबलक मिळालं पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ही योजना व्यवस्थितपणे राबवली पाहिजे ही आमची भावना आहे. जर व्यवस्थित राबवली नाही तर शेवटी आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आम्ही रस्त्यावरती येऊन लढाई करणार आहोत. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.